मी किचनच्या कामापासून तर फ्री झाले. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आणि मशीनमध्ये अगोदर मी ऑइल सोडत आहे, कारण ही थंड वातावरण आहे ना, त्यामुळे जाम होतात मशीनी, व्यवस्थित चालत नाहीत आणि दररोज आपण चालू ठेवतो त्यावेळेत व्यवस्थित राहतात. पण खूप दिवस झालं बंद आहे, काही शिवण्यात येत नाही आणि ही आपली घरकामं करण्यामध्येच मला वेळ भेटत नाही. मग ते काही शिवण्यात येत नाही त्या मशीनवरती, त्यामुळे ते खूप दिवस झालं बंद आहे. म्हणून मी अगोदर ऑइल सोडलं आणि तोपर्यंत मी इकडं हे जे छोटे छोटे कपडे घेतले आहेत ना, म्हणजे नवीन आहे ते ब्लाऊज पीसचे आहेत, ते मी छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेत आहे. म्हणजे मला गोधडी शिवायची आहे. कशासाठी म्हणसाल तुम्ही, तर हे जात आहे देवस्थानी, म्हणजे श्रावण मास सुरू होणार आहे आणि प्रत्येक वर्षाला श्रावण महिन्यामध्ये हे देवस्थानी जातात ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी. तर तिकडे देण्यासाठी मला छोटीशी गोधडी शिवायची आहे. तर इकडे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. म्हणजे आपण जेव्हा मोठी गोधडी शिवतो ना त्यावेळेमध्ये, म्हणजे आता गावाकडे वगैरे शिवली जाते, आता इकडं नसते, कारण सगळ्यांच्या घरामध्ये ब्लँकेट वगैरे हेच असतं. आजकाल गोधडी कुणाच्या घरात दिसत नाही आहे, पण हे देवस्थानी जात आहेत तर तिकडं गोधडी घेऊन जायची परंपरा आहे. म्हणून मी इकडे छोटीशी गोधडी शिवत आहे. सगळे हे जे कपडे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले नाही, सगळे नवीन आहेत, म्हणजे यूज केलेले नाहीत, ब्लाऊज पीसचे आहेत, तेच घेतलेले आहेत मी. आणि एकदम छोटीशी मी शिवणार आहे. इकडे ब्लाऊज पीस बघू शकता, छोटीशीच घेतलेली आहे, म्हणजे दोरी करून घेतलेली आहे मी. आणि बाकीचे कलरफुल कपडे जे आहेत ना त्यावरती लावले जातात, तेव्हाच गोधडी म्हणली जाते. आपण एकच ब्लाऊज पीसला जर दोरा घातला आणि एक गोधडी बनवली तरी पण त्याला गोधडी मानली जाणार नाही, कारण त्यावरती छोटे 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 असे कलरफुल आपल्याला चिट्ट्या लावायच्या असतात, हे तुकडे लावायचे असतात. म्हणून मी ते अगोदरच कट करून घेतले. तर हे कट करायचं काम झालेलं आहे. आता पटकन गोधडी शिवून घेते. तर मशीनलाही ऑइल घातलेलं आहे मी, त्यामुळे मशीन आता तितकी जड जाणार नाही. म्हणजे जाम वगैरे झालेली असलेली ऑइल सोडलं आणि थोडा वेळ ठेवला आपण तर परत परफेक्ट चालते. तर इकडे हे जे छोट्या छोट्या जे मी कपडे कट केलेले आहेत ना ते त्यावरती ठेवलेले आहेत आणि खालच्या साईडचं जे कपडा आहे आणि वरच्या साईडचं दोन्ही दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई मारायची आहे. याला थोडासा वेळ लागतो. एक वेळा पूर्णपणे आपण हे चिट्ट्या लावलेल्या छोट्या छोट्या कलरफुल, मग नंतर आपल्याला शिवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आणि तशी तर गोधडी पण एकदम छोटी आहे, अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये मी शिवून संपवलेली होती, कारण बाकीची कामं खूप सारी आहेत. आता हे जाणार आहे तर टेन्शन त्यांना तितकं नाही, पण आपल्याला खूप टेन्शन असतं, कारण आपल्याला सगळं करून त्यांना पॅक करून देणं, मग त्यामध्ये खूप आपली धावपळ होऊन जाते. आणि आजकाल मला या सगळ्या गोष्टी तितक्या अवघड वाटत नाहीत, कारण आता एक सवय झालेली आहे मला. कारण प्रत्येक वेळी दीपकला मला पॅक करून द्यायचं असायचं. जेव्हा दीपकचे एक्झाम वगैरे राहायचे तर तो बेंगळूर किंवा गुलबर्गा असं लांब लांब त्याचे म्हणजे एक्झाम राहायचे, मग लांबरचा त्याचा टूर राहायचा. मग त्यावेळेमध्ये मी सगळं व्यवस्थित पॅक करून द्यायची 3-4 दिवसाचं. आणि तसं तर हे प्रत्येक वेळी देवस्थानी जातच असतात. श्रीला तरी 6 महिन्यातनं एक वेळा हे जाऊन येतात, मग तेव्हाही मला 2-3 दिवसाचं जे आहे ना पॅकिंग करायची असते. आणि श्रावण महिन्यामध्ये वर्षाला जात असतात, म्हणून मला एक सवय झालेली आहे, तितकं अवघड वाटत नाही आहे. नाहीतरी काय होतं ना, पहिल्यांदा जर कोणी जात आहे मग काय काय बनवायचं, कशा पद्धतीने पॅकिंग करायची, खूप टेन्शन येतं आपल्याला. पण मी प्रत्येक वेळी सगळं बनवून 8 दिवसाची पॅकिंग करून देते. 8 दिवसासाठी खाण्यासाठी कुठलं व्यवस्थित राहतं पूर्णपणे माहिती झालेलं आहे. तर इकडे बघू शकता, तुम्हाला बोलत बोलत पूर्ण मी जे चिट्टे आहेत ना कलरफुल ते पूर्ण भरून गोधडीला लावलेले आहेत. आणि आता शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे नंतर जास्त अवघड जात नाही, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. पण अगोदर जेव्हा आपण हे छोटे छोटे चिट्ट्या लावतो ना, हे छोटे छोटे कपडे, त्यावेळेस मात्र थोडासा वेळ आपल्याला जास्त लागतो. तर पूर्णपणे झालेला आहे. इकडच्या साईडला म्हणजे कलरफुलच लावायचे असतात आपल्याला, एकच लावायचं नसतं अशा प्रकारे. तर मी तर फक्त 2 ते 3च कलर घेतले, जास्त नाही घेतलेलं, कारण गोधडी पण छोटी आहे. आणि मी जेव्हा अगोदर कट करून ठेवलं ना, मला वाटलं ते व्यवस्थित येतील, पण एकदम छोटे छोटे करायची गरज आहे. आणखी परत मी इकडं कट करून घेत आहे आणि मग लावत आहे. आणि बाकीची कामं खूप सारी आहेत. आज विचार करत आहे की मी चकल्या बनवून ठेवू, म्हणजे एक आवरली तर ठीक आहे, कारण एकत्रच खूप सारं होणार नाही. चिवडा आणि चकली हे बनवायचा विचार आहे आज. पण अगोदर मी गोधडी शिवून घेते, म्हणजे नंतर आपल्याला इकडे यायची काही गरज नाही आहे. किचनमध्येच मी चकली चिवडा जे जे आज बनवू शकते मी तितकं बनवणार आहे, म्हणजे निवांत बनवणार आहे. इतक्या लवकर काही जायला निघणार नाही आहेत, पण एक वस्तू बनवण्यामध्ये थोडासा वेळ आपल्याला लागणार आहे, कारण मी एकटीच बनवणार आहे. दिनेशही कॉलेजला गेलेला आहे, मग एकटं म्हणल्यानं थोडंसं धावपळ आपली जास्त होते. थोडंसं लवकर सुरुवात केली तर ठीक आहे. तर इकडे बघू शकता पूर्णपणे गोधडी मी शिवलेली आहे अशा प्रकारे. आणि आतमध्ये मी थोडासा स्पेस ठेवलेला आहे, म्हणजे तिथे शिवायचं नाही असं म्हणतात. म्हणजे गोधडी जी आहे ना, थोडंसं असतात रूल्स याचे, म्हणजे म्हणतात असं पोट पूर्णपणे झाकलं जाणं आणि असं काहीतरी म्हणतात. म्हणजे गावाकडे आई वगैरे म्हणते की गोधडी जेव्हा आपण शिवतो ना तर आतमध्ये थोडंसं ठेवायचं, तर मी थोडंसं ठेवलेलं आहे. तर फायनली गोधडी शिवून झालेली आहे. आणि चेअर वगैरे मी इकडं आणून ठेवलेलं होतं बसण्यासाठी, तर चेअरही मी तिकडं नेऊन ठेवलं. म्हणजे इथं बेडरूममध्ये ना खूप पसारा वाटतो, म्हणून मी अगोदर ते सगळं आवरलेलं आहे. संग पसारा आवरायचा, म्हणजे वेगळं आपल्याला करण्याची गरज नाही. तर
इकडे मी खूप सारे हे कट करून घेतलेले होते छोटे छोटे कपडे, पण तितके लागलेलेच नाहीत कारण गोधडी छोटी होती ना, त्यामुळे सगळे मी इकडे पॅक करून म्हणजे एक गठोडं बनवलेलं आहे आणि ठेवलेलं आहे. आणि गोधडी तुम्हाला दाखवत आहे, बघू शकता खूप सुंदर वाटत आहे, छोटीशी कलरफुल. तर फोल्ड करून ठेवलेलं आहे, म्हणजे बॅगमध्ये ठेवून देते. नंतर मला काय होतं ना, विसराविसर होते, म्हणून सगळे हे वस्तू मी एकत्र ठेवते. जेव्हाही 4-8 दिवसाच्या टूरवर जातात त्यावेळेस आपल्याला पॅकिंग करते वेळेस खूप काही द्यायचं असतं, मग एकाच वेळेत आपल्याला लक्षात राहत नाही त्यावेळेत, कारण घाई गडबड होऊन जाते, आपले घरकामं असतात, परत सगळं पॅक करायचं असतं आणि एकही विसरू नये म्हणून मी काय करते, एक रूममध्येच ठेवून देते. म्हणजे तिथं बॅग असते, त्या बॅगपाशी जे वस्तू द्यायची आहेत मला सगळं मी तिथं नेऊन ठेवते. आणि ज्या वेळेत आपल्याला पॅकिंग करायची आहे त्यावेळेमध्ये काही विसराविसरी होत नाही आणि काही शोधायची आपल्याला गरज पडत नाही. तर आता आलेली आहे मी किचनमध्ये आणि अगोदर मी चहा बनत ठेवलेला आहे आणि खोबऱ्याचे लाडू मला बनवायचे राहूनच गेले. कालच मी ही स्टफिंग बनवून ठेवलेली आहे, म्हणजे जे सारण आहे ना कालच बनवलं मी खोबऱ्याचं. कशा पद्धतीने बनवलं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असावे, नाही बघितला आताही बघू शकता. हे खोबऱ्याचे लाडू खूप छान टेस्टी बनून तयार झालेले आहेत. तर खोबऱ्याचे लाडू मी आणखीन बनवलेले नाही आहेत, नंतर बनवणार आहे. अगोदर मी इकडं चकलीचं पीठ मळून ठेवते, यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आणि ज्या गोष्टीला जास्त वेळ लागतो ती मी अगोदर करत असते. आणि तसं तर आजचा दिवस पूर्णपणे यामध्ये जाणार आहे. फक्त खोबऱ्याचे लाडू, चकली आणि चिवडा इतकं बनवायचं विचार आहे, म्हणजे नियोजन अगोदर करून ठेवलं तर आपण दिवसभरात ते करतो. तर इकडं मी मीठ काढून घेतलेलं आहे, म्हणजे हा मीठ संपलेलं होतं सकाळच्या वेळेतच, डब्बा वगैरे मी क्लीन करून घेतला. जी ही सामग्री संपते त्यावेळेत मी डबे रिकामे झाल्यानंतर अगोदर क्लीन करून घेते, मगच त्यामध्ये सामग्री भरत असते. ते मीठ असो किंवा डाळी असो काही. अशा पद्धतीनं जेव्हाच्या तेव्हा आपण क्लीन करत घेऊन ते डब्बेही स्वच्छ राहतात आणि एकत्र आपल्याला खूप सारं ते क्लीन करायची गरज नाही. रिकामं करून जेव्हाही रिकामे होतात ना, संपत सामग्री त्यावेळेत क्लीन करायचं मगच भरायचं. तर इकडे बघू शकता थोडंसं घाईगडबडीत मिरची पावडर सांडली मसाला डब्यामध्ये आणि असं थोडं करून सांडणंच ते मसाला डबा जे आहे खूप लवकर खराब होत आहे. म्हणून मी 8 दिवसाला एक वेळा हा मसाला डब्बा जे आहे ना स्वच्छ करत असते, कारण त्यामध्ये मसाले पडले ना थोडंसं चिकट होतंच. आणि आता तरी पावसाळ्या दिवसामध्ये तर सांगूच नका, ठेवल्या जागीच वस्तू एकदम ओली होते. तर इकडं मी हे चकलीसाठी पीठ कशाचं घेतलेलं आहे, तर तांदूळ, डाळ आणि पोहे या 3 वस्तू मी व्यवस्थित भाजल्या आणि त्यामध्ये जिरं आणि ओवा टाकूनच दळून आणलेलं आहे. छोट्या चक्कीवरती दळून घ्यायचं आहे आपल्याला. तर मेजरमेंट सांगेन तर तुम्हाला 2 गिलास तांदूळ आहेत, 2 गिलास हरभरा डाळ आहे म्हणजे चना डाळ आहे आणि 1 गिलास पोहे आहेत. सगळ्या वस्तू मी व्यवस्थित भाजल्या आणि जिरं 1 चमचा टाकलं आणि ओवा 2 चमचे टाकलं, म्हणजे मस्त फ्लेवर येतो त्याचा. आणि एकदम बारीक हे दळून घ्यायचं आहे छोट्या चक्कीवरती. आणि माझ्याकडे छोटी चक्की आहे त्यावरतीच मी दळून घेते, म्हणजे घरच्या घरी आता सगळ्यांकडे छोटी चक्की आहे. काही आपली छोटी मोठी सामग्री आहे घरच्या घरी आपण दळून घेऊ शकतो, नसली तरी पण आपण मोठ्या चक्कीमध्ये दळून आणू शकतो. तर इकडे पीठ तर तयार आहे. आता टाकूया यामध्ये मसाले. तर मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, 1 चमचा ओवा हाताने घासून टाकलेला आहे. पिठामध्ये मी ओवा टाकून दळून आणला तरी पण मी थोडासा ओवा आणखी मी चमचाभर टाकलेला आहे, छान फ्लेवर येतो. आणि अर्धा चमचा जिरं पावडर टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी जास्त प्रमाणात टाकली, म्हणजे 4 ते 5 चमचे मी लाल मिरची पावडर टाकलेले आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि 2 कप पांढरे तीळ टाकलेले आहेत. तीळ टाकल्यानं चकलीला टेस्ट खूप छान येतो, तर तीळ जे आहे ना बिलकुल स्किप करू नका, नक्की टाका, यानं चकलीला टेस्ट खूप छान येतो. तर सगळे मसाले टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये तेल गरम करून टाकलं तरी पण चालतं, पण खूप ठिसूळ होतात तसे, म्हणून मी कच्चंच तेल टाकलेलं आहे. तर मी इथं 1 ते 1.5 कप तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे तेल जे आहे ना पिठाला आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला चकली बनवायला जास्त वेळ लागणार नाही. पण ही जी तयारी असते ना त्याच्या मागलची, याला भरपूर वेळ लागतो आणि ही तयारी व्यवस्थित झाली तरच चकली छान होते. म्हणजे आपल्याला जितकी मेहनत आपण इथं घेतली ना तयार करण्यासाठी हे चकलीचं पीठ, त्याचा रिझल्ट पण खूप छान येतो. म्हणून जी ही मेहनत घ्यायची आपल्याला इथंच घ्यायची आहे. तर दिनेश आल्यावर मी त्याला थोडंसं टेस्ट करायला दिलेलं होतं की याला सगळं व्यवस्थित आहे की नाही ते बघ, कारण नंतर एक वेळा मळलो किंवा ऑप्शन राहणार नाही काही त्यामध्ये आपण टाकू शकतो. म्हणून अगोदर थोडंसं टेस्ट करून बघा की याच्यामध्ये मसाले व्यवस्थित आहेत की नाही, कारण मीठ वगैरे कमी पडलं आणि नंतर आपल्याला तर टाकता येणार नाही. म्हणून मी अगोदर दिनेशला टेस्ट करायला दिलेलं होतं. तर दिनेश म्हणत होता मम्मी लाल मिरची पावडर थोडीशी कमी वाटत आहे, आणि तसं तर आपण हे तळणार आहोत, मग त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर जास्त असली तर टेस्ट खूप छान येतो. म्हणून आणखीन थोडीशी मी आणखीन 1 2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर टाकली, छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एकदम सैल असं मळणार नाही मी, थोडंसं थिकच मळून घेणार आहे. म्हणजे थोडंसंही सैल हे पीठ झालं तर काय होतं ना, आपण जे चकली मेकर आहे आपल्याकडे जे डब्बा असतो त्यामध्ये व्यवस्थित त्याचे ते हे डिझाईन येत नाही, एकदम प्लेन येतात. म्हणून थोडंसं थिकच मी मळलेलं
झाला आहे. तर परत थोडीशी छोटी पडत होती म्हणून मी काय केलं, अगोदर थोडंसं मळलं आणि एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवलं आणि परत मग आणखीन एक गोळा मी घेतला आणि परत इकडं मळून घेत आहे. म्हणजे व्यवस्थित आपल्याला मळून झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी. याला रेस्ट द्यायची आहे थोडा वेळ. तोपर्यंत आपण लाडू बनवून घेऊ, चिवडा बनवून घेऊ. खूप काही मला रेसिपी बनवायच्या आहेत आणि या रेसिपी मी कशा पद्धतीने बनवत आहे पूर्णपणे शेअर करत आहे. म्हणून तुम्ही दररोज माझी दुपारी 12:30 वाजता येणारी व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल की कशा पद्धतीने मी काय काय बनवते. आणि आपल्या घरी कोणीतरी 4-5 दिवसासाठी किंवा 15 दिवसासाठी टूरवर जात आहे तर त्यांच्यासाठी काय पॅकिंग करून द्यायचं आहे, कुठली वस्तू व्यवस्थित राहते 4-8 दिवस खाण्यासाठी, पूर्णपणे मी शेअर करत असते. तर इकडं मी चकलीसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे. किचन काउंटी स्वच्छ करून घेतलं कारण पीठ खूप झालेलं होतं. आता नंबर आहे लसूण सोलण्याचा. म्हणजे मला चिवडा बनवायचा आहे, त्यासाठी मी अगोदर इकडं लसूण सोलून घेता. यामध्ये भरपूर वेळ जातो आणि जसं मी तुम्हाला अगोदरी म्हणलेलं आहे, ज्या कामामध्ये वेळ जास्त लागतो ते काम मी अगोदर करते. तर आता लसूण सोलून झालेलं आहे. इकडच्या रूममध्ये आलेले आहे कारण इकडे मी ठेवलेली मुरमुरे, जी ही सामग्री असते एक्स्ट्राची मी तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवते. आता घरभर माझ्या एरझऱ्या चालू आहे, तिकडून इकडे इकडून तिकडं जे किराणा आणलेला आहे तिकडे नेऊन ठेवलेलं आहे मी. तर मुरमुरे शेंगदाणे सगळं मी किचनमध्ये नेऊन ठेवलं आणि आता आलेले आहे मी बाहेर. घरच्या पाठीमागं कढीपत्त्याचं झाड, परत पुदिना, हे सगळं इथं आहे. म्हणजे ताजं फ्रेश मला भेटून जातं. कुठेही मला विकत वगैरे आणलेलं 1-2 दिवस ठेवलेलं असतं, तितका फ्लेवर राहत नाही. पण जे ताजं असतं ना त्याचा फ्लेवर खूप असतो. तर इकडे मी पुदिना घेतलेला आहे, कढीपत्ता घेऊन आलेले आहे आणि कोथिंबीर पण मी आणून निवडून ठेवलेली आहे. आणि संग मी कपडे पण काढले कारण वातावरण थोडंसं हे झालेलं, म्हणजे आज ऊन आहे बऱ्यापैकी. कपडे लवकरच हडकलेले आहे, तितकं कडक ऊन नाही पण आहे बऱ्यापैकी, पावसापेक्षा तर बरंच आहे. तर कपडे आज लवकर हडकलेले आहेत. तर म्हणलं आता एक वेळा किचनमध्ये आपण सुरुवात केली मग त्या कपड्याकडे कोण बघणार, परत आपली धावपळ सुरू होते कारण वातावरणाचं काही नक्की नसतं. आला अचानक पाऊस किंवा सगळे भिजून चिमक होतात. म्हणून अगोदर कपडे आणले, सगळे फोल्ड करून मी ठेवलेले आहेत. आणि आता करूया चिवडा. तर इकडे चिवड्याची तयारी मी करत आहे. तर कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आता अगोदर आपल्याला पालेभाज्या तळून घ्यायच्या आहेत व्यवस्थित कडकपणा येईपर्यंत. चिवडा एकदम हॉटेलमध्ये जसा भेटतो ना तशाच पद्धतीनं बनवून तयार होतो. थोडीशी मेहनत जास्त आहे. याचा जे मसाला असतो ना ते मसाला बनवायला आपला थोडासा वेळ जास्त लागतो पण रिझल्ट खूप छान येतो. जसं हॉटेलमध्ये चिवडा भेटतो ना त्याच्यापेक्षाही चांगला चिवडा आपल्या घरी आपण बनवू शकतो. जी ही प्रोसेसिंग असते ती मसाल्यामध्ये असते. मसाला व्यवस्थित बनला, टेस्टी बनला की चिवडा टेस्टीच बनतो. तर इकडे मी कढईमध्ये तेल घेतलं, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी टाकलेला आहे कढीपत्ता. तर खूप सारा कढीपत्ता मी इकडे टाकत आहे. कढीपत्ता आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. कढीपत्ताच काय सगळ्याच पालेभाज्या आपल्याला एकत्र टाकून व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. गॅस कमी ठेवायचा आणि सतत उलट पलट करत आपल्याला हा मसाला जे आहे ना ते तळून घ्यायचा आहे. माझी थोडीशी धावपळ जास्त चालू होती त्यामुळे काय झालं, पुदिना जे आहे ना थोडंसं कलर चेंज झालेलं होतं कोथिंबीर आणि पुदिन्याचा. पण जसं हिरवा रंग याचा आहे ना तसाच बनवून राहतो. आपल्याला काय करायची गरज आहे, कमी गॅसवरती एक सलग यामध्ये चमचा फिरवत म्हणजे अलट पलट करत हे तळून घ्यायचं आहे कडक होईपर्यंत. थोडंसंही सोडलं आणि फुल गॅस केलं त्यावेळी थोडंसं मात्र कलर चेंज झालेले बघू शकता कारण खूप सारी कामं यावेळी ठेवलेली आहे मी. तिकडं इकडं माझी धावपळ खूप होत आहे. तिने जेवण करायला हे आले, मग त्यांना जेवायला वाढले. यामध्ये ना ते थोडंसं असं झालेलं पण टेस्ट खूप छान आला होता. कुठेही काही झालं नाही, फक्त कलर इथं थोडंसं चेंज झालेलं आहे. तर एकदम छान कडक होईपर्यंत मी हे तळून घेतलेले आहेत. या पालेभाज्या तळून झालेल्या आहेत. आता शेंगदाणे आणि डाळवं आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. डाळवं भाजलेलंच असतं, जास्त वेळ लागत नाही. शेंगदाणे मात्र तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. कमी गॅसवरती निवांत कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर इकडे शेंगदाणे मी जास्त प्रमाणात घेतले कारण 1 किलोचा पूर्ण मी चिवडा बनवत आहे. तर पावशेर शेंगदाणे आहे, पावशेरच्या वरूनच असेल म्हणजे मी 1 किलो आणायला लावलेले आहेत आणि नंतर मी अंदाजे काढून घेतलेला आहे. शेंगदाणे अगोदर मी निसून घेतले, म्हणजे शेंगदाण्यासारखेच कलरचे यामध्ये खडे असतात म्हणून अगोदर मी बघितलेलं आहे, निसून घेतलं आणि शेंगदाणे मी तळायला ठेवलेले आहेत. आणि आता काढून घेऊया मसाले. म्हणजे मसाले अगोदर काढून ठेवायचे आहेत आपल्याला. ज्यावेळेस आपण फोडणी तयार करू ना त्यावेळीमध्ये धावपळ होते आणि मेजरमेंटही समजणार नाही घाई गडबडीत, म्हणून मी अगोदर मसाले काढून घेत आहे. डाळवं पण मी इकडं अगोदर निसून घेत आहे कारण यामध्ये पण खडे वगैरे असतात म्हणून अगोदर ही सगळी सामग्री जी आहे ना व्यवस्थित निसूनच आपल्याला तयार करायची आहे. तर शेंगदाणेही मी इकडं आलट पलट करत आहे. व्यवस्थित कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. कुठंही गॅस आपल्याला फुल करायचं नाही. कमी गॅसवरती शेंगदाणे असो किंवा बाकीचा पूर्ण मसाला जे आहे ना ते बनवून घेत आहे. तर इकडं मसाले मी काढून घेत आहे. मेजरमेंट सांगितलं तर चवीपुरतं मीठ तर घेतलेलंच आहे. इकडं सुहाना मसाला मी 2 चमचे घेतलेला आहे.
गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. लाल मिरची पावडर मी थोडीशी जास्त प्रमाणात घेतलेली आहे, म्हणजे 1 किलोचा चिवडा बनवायचा आहे मला. त्या हिशोबानं मी इकडं 4 ते 5 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा हळदी पावडर घेतलेली आहे. हळदी पावडर थोडीशी जास्त घ्यायची, म्हणजे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येतो. 2 चमचे धना पावडर घेतलेला आहे. 1 चमचा साखर घेतलेली आहे, चव खूप छान येते. तर इकडं शेंगदाणे व्यवस्थित तळल्यानंतर मी त्यामध्ये डाळवं टाकलं. डाळवं टाकून थोडा वेळ परतून घेतलं, म्हणजे डाळवं जास्त वेळ आपल्याला भाजायची गरज नाही, तळायची गरज नाही आहे, कारण ते अगोदरच भाजलेलं असतं, म्हणून थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आणि इकडे एका मोठ्या ताटामध्ये मी पालेभाजी तळलेल्या काढल्या आणि त्यामध्येच हे डाळवं आणि शेंगदाणे तळून ते पण त्यामध्येच काढून ठेवलेलं आहे सगळं. आणि मसाले पण इकडे पूर्णपणे मी काढून घेतलेले आहेत. आणि लसूण थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे, म्हणजे 20 ते 25 पाकळ्या लसूण मी ठेसून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं तेल, आणि गरम व्हायला ठेवलेलं आहे. जोपर्यंत तेल गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं मुरमुरे काढून घेतलेले आहेत, म्हणजे मोठं भांडं घ्यायचं आहे मुरमुऱ्या, म्हणजे मिक्स करता यावं आपल्याला अशा प्रकारे. तर मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पूर्णपणे मी मुरमुरे काढून घेतलेत आणि थोडेफार ठेवलेत मी पाकिटामध्ये. कशासाठी, तर कढई आणि आपण इकडं ताट वगैरे घेतलेलं आहे, त्याला भरपूर सारा मसाला तेल लागलेलं असतं, मग त्यामध्ये थोडीशी मुरमुरे टाकून आपल्याला ते व्यवस्थित काढून घ्यायचा आहे मसाला, म्हणून ठेवलेले आहेत. तर इकडं कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम झालं तर मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि 1 ते 2 चमचे जिरं टाकलेलं आहे. जिरं छान चटकल्यानंतर यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे. लसूण परतून घ्यायचा आहे. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला, म्हणजे लसणाला कडकपणा येतो छान. कलर एकदम चेंज होऊ द्यायचा नाही, कारण आपण कमी गॅस ठेवलेला आहे, त्यामुळे ते करपणार नाही किंवा कलर लवकर चेंज होणार नाही. कडकपणा छान आलेला आहे. मग नंतर मी मसाले टाकले, सुके मसाले, आणि या प्रोसेसमध्ये गॅस बंद करायचा आहे आपल्याला सुके मसाले टाकल्यानंतर, कारण ही कढई भरपूर वेळ गरम राहते, म्हणून गॅस बंद केलं तरी पण चालतं. आणि छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे मसाले पूर्णपणे, कारण कोरडे मसाले खूप लवकर जळायला लागतात, म्हणून गॅस मी बंदच केलेला होता. नंतर जे आपण इकडं तळण करून ठेवलेलं होतं, कढीपत्ता, पुदिना, कोथिंबीर, परत शेंगदाणे आणि डाळवं पूर्णपणे फोडणीमध्ये ओतायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एक छान असा मसाला बनून तयार झालेला आहे. आणि याचा वास पण खूप छान येत आहे, म्हणजे आपल्याच घरी काय शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या घरीसुद्धा हा वास जातो, इतका छान असा खमंग वास येतो. तर मसाला तर बनवून तयार झाला, मुरमुरेमध्ये ओतलेला आहे. आणि हे जे ताट कढई आपण घेतलेले आहे, जे मसाला बनवलेला आहे त्यामध्ये भरपूर सारा मसाला लागलेला आहे. तर हे जे मुरमुरे मी ठेवलेले होते ते त्यासाठी ठेवले होते, नंतर मी टाकले आणि व्यवस्थित ते आहे ना मिक्स करून मी घेतलेलं आहे. पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने मिक्स करायचं की एक एक मुरमुऱ्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे, म्हणून मोठं भांडं घ्यायचं अगोदरच. जसं हे पातेलं पण भरलेले बघू शकता तुम्ही, व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं. तर पूर्णपणे मी हा मसाला जे आहे ना ते मिक्स करून घेतलेला आहे. थोडासा पसारा झालेला आहे, कारण आता जेवण झालेले सगळे भांडी मी जिथल्या तिथे ठेवलं. कढई कुकर इथंच आहे, असो मला अगोदर चिवडा बनवायचा होता. तर बघू शकता कलर तुम्ही, एकदम छान परफेक्ट, आणि दिसायला जितका परफेक्ट आहे ना खाण्यासाठी तितकाच टेस्टी हा चिवडा बनवून तयार आहे. तर चिवडा तर बनलेलाच आहे. आणखीन बाकीच्या मी रेसिपी कशा पद्धतीने बनवल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय.